तर मी आता बनवते दीदीसाठी, प्रियंका दीदीसाठी उकडेल अंड्याची भाजी. उकडेल अंड्याचं आहे ना ग? आवडतं तुला? कांदे उकडेल टाकले, कांदे भाजले, आता मस्त भाजून घेते ना. विराची कॉम्प्युटर इथे आजी बरोबर भाजी या दोघींचं चालू आहे. तुझी बाई इथे आहे ना डिस्कशन चालू आहे. वडापाव करायचा का मिसळ पाव करायचा? नाही, वडापावच करायचा आहे. हिचं वडापाव आहे. तुझं काय आहे? तुझं काय वडापाव? तुझं काय मिसळ पाव का वडापाव? यांना तर आवडतच नाही वडापाव नाही मिसळ. मी भाकर करीन माझ्या हाताने. तिथे सकाळची भाजी आहे ती खाईन आणि झोपून घेईन. तिचं काय म्हणणं आलं? कोणीच म्हणलं का आजी माझी? हा असं करा. सगळ्यांनी म्हणा आजी आजी. तुमची अजिबात आजी नाही, आजी म्हणा मम्मी. आमच्या घरात ना वडापाव बनवणार आहे, पण सगळ्यात जास्त खुशी मलाच होती, कारण त्यांना काही वाटत नाही. ते काय माझी खुशी वेगळी. अरे वा, घरात वडापाव असं. पण वडापावचा एक 2 तुकडे तिथे खायला. बाई त्याची लईच अपेक्षा आहे ग बहिणीची ग. बाद झालं बाबा आपले नाही. मला एक कमेंट आली आहे डिलिव्हरी मध्ये, तू काय काय खाते म्हणजे. तर मम्मी सांगन काय काय देते मला खायला. मी ना आमच्या प्रियंका दीदीला पातळ मेथीची भाजी आणि बोंबिलची पातळ भाजी, अंड्याची पातळ भाजी, अंड्याची पोळी, अजून पालक भाजी. सोडा असतं ना, सोडा, ते सोड्याची पातळ मी नाही खात. पण ही खात नाही, पण थोडंफार देते. आणि स्टार्टिंग लायला आलाय ना, आणि पेज द्यायची मम्मी, रव्याची पेज. म्हणजे सगळं असं पातळ मधून देते आणि सुक्क पण देते थोडंफार. कसं म्हणजे तिला खावं वाटतं तर मी ते काय होत नाही, मग खाते ती. आणि मग आमच्या बालाला आहे ना काही पण क्षण होतं. आमच्या बाला रडत पण नाही, सगळं खात बाई. मूग डाळीची खिचडी, त्याला फक्त आहे ना एक हिरवी मिरची कटिंग करायची आणि लसूण आणि जिऱ्याची फोडणी द्यायची. हुशार आहे तू. न विचारले तुला सू करायची वाटतं. ताईने मम्मीला आहे ना भेळ आणलेली. आज बाजार होता आमचा. आणलेली मम्मीने आणली, फक्त कांदा टाकून आणलाय कापून प्लेट मध्ये घेऊन आली. मी गेले होते बाई आज बाजारला. मम्मी खुश झाली असेल ना मग तू बाजारला जाऊन. आली का अनुष्का काय म्हणते माहिती का, आजी हिला काय लिहिलं होतं नाही. मला म्हणले तू काय गेली ती बाजारला. म्हणलं आजीच म्हणली होती. म्हणजे मला वाटलं का मागं लागून गेली ती. वास येतोय. काही लोक याला उलटा वडापाव म्हणतात, नाशिकचा उलटा वडापाव. वाव, तोंडाला पाणी सुटलंय. अपेक्षाने गिफ्ट आणलंय बाळाला ड्रेस आणि हा ब्लाऊज आहे ना, ब्लाऊज मस्त गळ्याची डिझाईन करायच्यावर. थंडीमुळे ना लांब छान वाटते. आता बाळाला गुंडाळायचंय. बाळ कोणाकडे दिलं सांभाळायला? हात घालून अलगत खांद्यावर लागते. तर आम्ही निघालोय आता. परत बाळाला भेटायला येणार आहे आम्ही आता पुढच्या महिन्यात. त्याचा पप्पा यायचंय बाई आज. अरे दीदी बाय बाय. तुम्हाला सगळ्यांना माझ्याकडून नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. जायच्या टायमाला सुद्धा ताई का बाळ दिलंय. प्रियंका दीदी ना सांभाळ. आता हिने माझ्या बाळाला सुकून ठेवलंय. आता मी कशी करू? येऊन जाते का ग? आता ते शिवड्या कोण आलाय? शिवड्या बघ कसं लाजून गेलं.
लय लवकर निघाले होते काय थंडी गारटायचे. हे बघ आताच गेला आणून दे. त्याचे पप्पा आले आता, त्यांच्या संग बोलते. शिवचे आणि छकुल्याचे पप्पा आले. मग पप्पा कसं रिस्पॉन्स देते पप्पाला, द्या म्हणतो उचलून. त्याला सुद्धा पप्पा कळते. काय हा काय म्हणते तू? काय ते लुटून देतो ते म्हणतात काढा हात. तेव्हा तुमच्या कसं करताय, उचलून घ्या म्हणते. ठेव फोन. घालायचे माझे वाटत. हा तुला चांगले पप्पा बस का आता झाले बाई खुश. शिंग माझं अंडर पॅन्ट शिंग शिंग मी दोघांना ना म्हणून मी 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 अभ्यास नव्हता करते ना, मम्माने मला फटका मारत होते. सरकत सरकत आला, मला फटका भेटला. ते पप्पाने पहिल्यांदा मांडवी घेतलं. पप्पाला घेतच येत ना, ते लहान होतं तेव्हा. त्याच्यानंतर डायरेक्ट 1 महिन्याने आले. एक सेम असाच व्हिडिओ शूचा तुमचा आठवतं का? असं एवढाच. तो पण एकच महिन्याचा होता तेव्हा. पहिल्यांदा तुम्ही घेतलं होतं. याला पण पहिल्यांदा घेतलं. या दोघांचे तर भांडणं चालले. शिवते ना मंदिरात गेले होते आता. नाही रेणुका माता, तू का नाही गंध लावला? सगळ्यांनी गंध लावले, तू विरानेच नाही लावला. बाबा आले तुझे. बाबा शिवलाच आता समजत आपला लहान आहे. हा मला आलं तुझं बाहेर म्हणतो. कस काय पण तू कस काय पण तू हा कोणाला घ्या? पंजाब गेला का पंजाब कोणासारखं आहे? तुमच्या दिसतो का? नाही बाबाचं नाव. मग हा जरा म्हणते म्हणे काय मग त्यांच्या हाऊस गेलाय तो. अरे त्याचं नाव तुकाराम ठेवलंय बरं बाबा मी. तुका 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 म्हणलं हसत होतो दवा. बाबा आले तिकडं तुझे तुका बाबा. बाबा नाना काय द्यायचं हसू झोपा. तर ना आज माझे आजोबा सासरे आलेले बाळाला भेटायला, आणि मिस्टर पण 1 तारखेला आलेले. तर ते उद्या जाणार आता. मम्मी ना चिकन बनवते. तर मिस्टर ना 1 तारखेला मी खरं टाकणार आहे असं व्हिडिओ. देईन टाकून मला काय त्याच्यात काय होतं इकडं काय बोलला आता. मग मिस्टर ना खास म्हणजे मुलांसाठी भेटायला रे. क्वारंटाईन द्यावं लागतं आता. 2 वर्ष चालू होऊन ना बरेच दिवस झाले. आज 4 दिवस झाले ना. आज किती तारीख आहे? 3 आहे का? तर 3 दिवस झाले ना. आज मोबाईल घेतलाय मी शूटिंग काढायला. 2 दिवस झाले. आज 3रा दिवस. डिशुम 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 अयो तवा असले मारायचे. हे दोघं खेळते काका बरोबर. ऍक्ची डिशुम 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 डिशुम. ते हसू राहिला. ते हसते पप्पा गप्पा. पप्पा तुमच्यात बरेच ताकद आहे. चल मस्ती करायला चल. चल शिवदादा चल. उचलून घ्या. चल शिवदादा चल. असं करते रोज असं करते. कसं चल. टोपी
अगं ते तिकडं चाललंय मिरगावला बाबू. परत येणार आहे काकां शिव परत येणार आहे या बाबांना सोडून बर का. आज काय ना मिस्टर आले होते हॅपी न्यू इयरच्या दिवशी. आता चाललंय ते थोडा बसतोय. आता मला एक पडलाय प्रश्न, अजून एक महिना कसं थांबायचं या मुलामुळं. एक तर माझी गत अशी झाली या शिवमुळं तिकडं यावं वाटत आणि या पोरामुळे इथं थांबा वाटत. दोन्ही मुलांमुळं जरा हे झालंय माझं. लाडू हे फक्त निमित्त आहे, आता रडायचं कारण शोधतोय. असं डेंजर आउट झालाय. आणि मिस्टर आले होते हॅपी न्यू इयरच्या दिवशी 1 तारखेला आणि आता निघते आहे. शिवला आणि मला भेटायला आलं ते बाळाला, पण आता त्यांच्या सुट्ट्या संपल्या आहे. तुला हँडल करायचं जरा मुश्किल आहे आणि शिवमुळं असं वाटतं तिकडं जावा, कारण की त्याला पप्पाची जास्त आठवण येते. त्याच्यामुळं असं वाटतं पुण्याला जावा. आणि या बाळामुळं असं वाटतं की इथंच थांबावं, कारण की अजूनपर्यंत मला आंघोळ घालता येत नाही ना. आताशी तो 1.25 महिन्याचा झालेला आहे. त्याच्यामुळं मम्मी म्हणते थोडी लेटच जा, त्याच्यामुळं थांबले. आणि माझ्या मिस्टरांचं पण असंच म्हणणं आहे की तू थांब थोड्या दिवस. काय म्हणणं आहे? त्याच्यामुळे थांबते मी. जाऊ निघाले तिथं मिस्टर शिवचे पप्पा. बाय करते विरा पोचल्या क्रम पैसे दाखवतच निम्मा आबाळ निम्मा. हॅलो फ्रेंड्स, माझे पार्सल माझ्या बाळाचे ओपन कर येऊन दाखवते. थांबा, ओपन करून दाखवतो. थांबा. शिवचं नाही तू पार्सल आलंय, त्याच्या पप्पांनी काहीतरी पाठवलंय खेळणी. मला पण माहित नाही त्याच्यात काय निघणार आहे. बॅलन्सिंग गेम 2 बनवायला टाकलाय ना, मग आता 2 नंबर टाकायचं इथं. बघ बरं 2 नंबर आहे का त्याच्यात. आता 2 नंबर टाकलं बरोबर होतं का? हा बघ बरोबर झाले. एक बनाना अजून टाकला नाही याच्यात तर हे खाली जाईल. हे किती बनाना झाले? 1 2 3. मग अजून तुला इथं 3 नंबर ठेवावा लागेल. ठेव बरं 3 नंबर, मग ते बॅलन्स होईल. इथं 3. आता बघ थांबा, आता 3 टाकलंय ना, आता बॅलन्स होईल. बघ 3 टाकलं एकदम बॅलन्स झाला.